आता हिवाळा चालू झालाय आणि मार्केटमध्ये मस्त असे हिरवेगार टोमॅटो यायला लागलेत। मग वाट कशाला बघताय, मस्त अशी हिरव्या टोमॅटोची रसरशीत अशी सुकी भाजी करून तरी बघा, घरातली माणसं बोटं चाटूनच खातील। तर नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत। चला तर मग वेळ वाया न घालवता वळूयात आपल्या रेसिपीकडे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भाजी बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात। तर मी इथे हिरवेगार टोमॅटो अर्धा किलो घेतलेत आणि बारीक असे कट करून घेतलेत। त्यासाठी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत बारीक कट करून, हाफ टीस्पून धनेपूड घेतले, 1 टीस्पून जिरेपूड घेतले आणि 1 टीस्पूनला थोडासा जास्त घाटी मसाला घेतलाय, पाव टीस्पून हिंग आणि पाव टीस्पून हळद घेतले, 1 टीस्पूनला थोडीशी जास्त मी ते काश्मीरी मिरची पावडर घेतले, त्याऐवजी तुम्ही बेडगी मिरची पावडर पण वापरू शकता। अद्रक लसूणची पेस्ट घेतले, 1 टीस्पून कढीपत्ता आणि आवडीनुसार कोथिंबीर। आता इथे फोडणीसाठी आपल्याला तेल लागेल, पाणी लागेल, मीठ आणि थोडीशी साखर सुद्धा लागेल। ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे गॅसवरती कढई गरम करून घेतले। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात। तेल चांगलं गरम झालं की सगळ्यात पहिल्यांदा आपण मोहरी घालायची। मोहरी मी इथे हाफ टीस्पून घातली। मोहरी चांगली तडतड भाजली की मग त्याच्यामध्ये आपण जिरे घालायचे। जिरे फुटले की मग लगेच त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालायचा आणि लगोलग आपण अद्रक लसूणची पेस्ट पण घालून घेऊयात। आता त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता मिक्स झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊयात, जो बारीक चिरून घेतलेला। आता इथे लक्षात घ्या, कांदा आपल्याला इथे ना चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा नाहीये। ठीक आहे, फक्त हलकासा आपल्याला त्याला ना नरम करून घ्यायचा आहे। लाल बुंद नाही करायचा त्याला, म्हणजे करपवायचा नाही अजिबात सुद्धा। कांदा असा लाल बुंद झाला म्हणजे थोडासा नरम झाला ना की मग त्याच्यामध्ये पावडर मसाले घालायचे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे हिंग आणि हळद घालून घेतले, लगेच त्याच्यामध्ये जिरेपूड घालूयात, धनेपूड आणि मग घाटी मसाला घालायचा आणि लगेच त्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर पण घालूयात आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे ना पाणी घालायची लगेच गरज नाहीये, कारण आपण गॅस कमीच ठेवलेला आहे, त्यामुळे मसाले आपले करपणार नाहीयेत। तर लगोलग त्याच्यामध्ये आपण ना जे टोमॅटो चिरून घेतलेले ना ते पण घालून घेऊयात। आता व्यवस्थित त्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे। ठीक आहे, कारण टोमॅटोला स्वतःचं असं पाणी असतं, त्यामुळे पाणी घालायची अजिबात घाई करायची नाहीये। टोमॅटो आता बघू शकता की आपल्या मसाल्यामध्ये ना टोमॅटो असे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। तर आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मीठ घालून घ्यायचे। तर मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घालून घ्या। इथे मला ना 1 टीस्पूनला थोडंसं जास्त मीठ लागलंय। मीठ घातलं की थोडीशी साखर घालायची। आता साखर कशासाठी घालायची, साखरेमुळे ना आपले जे टोमॅटो असतात ना त्याला ना चव बॅलन्स होते। म्हणजे जर आंबट असतील तर लाल टोमॅटोला साखर तर आपण नक्कीच घालतो, पण हिरव्या टोमॅटोला ना थोडीशी साखर चवीला नक्की वापरून बघा तुम्ही इथे। आता इथे ना पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं लक्षात घ्या, पाणी इथे जास्त अजिबात वापरायचं नाही, कारण टोमॅटोला ना स्वतःच्या अंगाचं असं पाणी असतंच, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण फक्त मी अर्धी वाटी असेल ना इतकंच पाणी वापरलंय त्याच्यामध्ये। तर तुम्ही बघू शकताय, त्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्याच्यावरती झाकण ठेवून ना दणदणीत अशी ना 10 ते 12 मिनिटासाठी ना चांगली वाफ काढून घ्या। तर ना इथे मी झाकण ठेवल्यानंतर ना एक लक्षात घ्या, झाकण काढायच्या अगोदर ना 1 ते 2 वेळा ना त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या, जेणेकरून ना आपले जे टोमॅटो आहेत ना ते कढईला चिकटणार नाहीत। तर आता बघू शकता, झाकण काढल्यानंतर ना टोमॅटो आपले अगदी चांगले नरम झालेले आहेत, म्हणजे शिजलेले आहेत। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी ना आवडीनुसार तुमच्या कोथिंबीर घालून घ्या। आता कोथिंबीर घातल्यानंतर ना परत एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता बघू शकताय की आपली टोमॅटोची भाजी ना तयार झालेली आहे। जसे की तुम्ही लाल टोमॅटोची जी भाजी बनवता ना त्याला किती असं तेल असतं, तर ही टोमॅटोची भाजी ना तुम्ही तयार करून बघा। आता हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये ना टोमॅटो तर हिरवेगार येतातच बरं का। तुमच्या मुलांच्या डब्यासाठी बनवून बघा, इतकी भाजी आहे ना 4 लोकांना पुरेल इतकी पुरेशी आहे। मी जशी बनवली त्या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि तुमचा अभिप्राय ना मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, कसा वाटला याचा अभिप्राय पण मला कमेंटमध्ये कळवा। चला तर मग परत भेटूयात अशा छान रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।